आढळा परिसरामध्ये एकदरा गावामध्ये जी पिंपळदरा वाडी आहे आणि त्या पिंपळदरा वाडीच्या ह्या पिंपळदरा वाडीचा जो डॅम सुरू आहे तिथं सर्व हे नागरिक आणि मी उभे आहेत. खरं तर खूप चांगलं काम झालेलं आहे ठेकेदाराकडनं आणि माझ्या काळामध्ये हे बऱ्यापैकी मोठं धरण जवळजवळ माझ्या अंदाजे 25-30 MCFTचं हे धरण पहिल्यांदा इथं उभं राहते आणि ह्या भागातल्या पाण्याचं दुर्भिक्ष मिटणार आहे. इथं आदिवासी भागाच्या शेतीसाठी पिण्यासाठी हा डॅम खूप महत्त्वाचा राहणार आहे. म्हणजे त्या डॅमला फक्त काही ठेकेदारांनी त्यांना ठेका भेटला नाही म्हणून पहिल्या दिवसापासून अडचणी निर्माण केल्या. त्यानंतर आम्ही त्याच्यावर मात करून धरण सुरू झालं तर तिथला कुठलाही मटेरियल हे वापरलं गेलं नाही आमच्याकडून म्हणजे त्या ठेकेदाराकडून. पण इथं लगेच तहसीलदाराला हाताला घेऊन काही मीडियावाले हाताला घेऊन जवळजवळ त्या ठेकेदाराला 3 कोटीच्या दंडाची सुनावणी केली आहे. आणि आता मग ठेकेदार धाव घेतो विधानभवनामध्ये जातोय तर तिथंही काही मंत्र्यांना चुकीच्या बातम्या देऊन काहींना म्हणजे यांना आदिवासी भागाचं कल्याण करायचं नाही आहे. इथले प्रश्न सुटू द्यायचे नाही, इथले लोक सुखी झाले नाही पाहिजे. आधीच्याही नेत्यांनी तेच केलं आणि हे काही नेते जे आहेत खरं तर यांना लोकांनी उपटून फेकून दिलं, आलं का लक्षात. पण ह्या लोकांनी परत एकदा ह्या अशा पद्धतीनं दहशत निर्माण करायचा प्रयत्न केला. इथं हाडकी हाडोळ्याची जमीन विकत घेतली, त्या जमिनीचा मोबदला ठीक आहे आता घेतल्या तर त्याचा मोबदला भेटावा त्यांना, त्याबद्दल दुमत नाही त्यांनी. पण जो काही इथं ठेकेदार काम करतो हे बंद पाडलं आणि इथल्या हे काम होऊ दिलं नाही. जर पावसाळा संपला आणि त्यानंतर हे काम चालू झालं नाही तर आदिवासी भागामध्ये याला कुठेही फिरकून दिला जाणार नाही त्या गुंडाला. तर त्यानं माझ्या मतानं हे जे करतोय हे नक्की ह्या लोकांच्या विरोधात करतो. यांनी आतापर्यंत आढळा खोऱ्यामध्ये दरवर्षी भांडणं लावली. किरण लामटे आमदार झाल्यापासून पाण्याचं एकदाही अडचण येऊ दिली नाही. दोन्ही भागामध्ये पाडोशी असेल सांगवी असेल ह्याही लोकांना ती लोक आपले त्यांना समजून सांगितलं, त्यांनी ऐकलं आणि दरवर्षी जवळजवळ 2 रोटेशन मी आतापर्यंत करतो. यांची पोटदुखी काय मला कळत नाही. हे मला म्हणायचे किरण लामटेला काहीच कळत नाही. हा लोकांनी मागितलं पाणी का देऊन टाकतो पाणी. म्हणजे यांना लोकांची जिरवायची आहे. आतापर्यंत अकोले तालुक्यात जिरवाजिरवीचंच राजकारण चालत होतं. आज मी आढळा खोऱ्यातील जलपूजनाच्या निमित्तानं आलो पाहिलं इथं तर आता जेवढं झालंय बांधकाम त्यातच बऱ्यापैकी पाणी साठलंय. जर पाणी साठलं गेलं तर मला वाटतंय कमीत कमी ह्या 1-2 गावाची लोक तरी सुजलाम सुफलाम होतील. जे कोणी हे कुरघोड्या करणारे यांना म्हणत राजकारण करायला अशी बरीच कामं आहेत, बरीच क्षेत्र आहेत. निदान लोकांच्या शाळेमध्ये लोकांच्या पिण्याच्या आणि शेतीच्या पाण्यामध्ये राजकारण करू नका. कारण याचं लोकांची बददुआ लागली तर आयुष्यात तुम्ही उठून जाल. धन्यवाद.